खालापूर तालुक्यातील पौंद गावानजीक असणाऱ्या थर्मॅक्स लिमिटेड कंपनीत कामाला असणाऱ्या 16 कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने अचानक कामावरून काढल्याने कामगारांनी आपल्या कुटुंबाचं आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषण सुरू आहे। आम्ही 20-22 वर्ष झाले। ऑक्टोबर 2005ला आम्ही जॉईनिंग झालो कंपनी। मी 2005ला, पण माझ्या अगोदर ती आमचे कामगार संघटना आहेत माझ्याबरोबर ती 2003ला 2002ला, म्हणजे आम्हाला 20-25 वर्ष कंपनीत थर्मॅक्स केमिकल लिमिटेड मुक्काम पौदगाव पोस्ट माजगाव या ठिकाणी आम्ही काम करत होतो। आता 20-22 वर्ष आम्ही काम करतो, पण कंपनीने आम्हाला कुठलीही नोटीस न देता, कुठली हरकत न देता 1 एप्रिलपासून कंपनीने आम्हाला पोलीस स्टेशन खालापूरला नेऊन PIच्या समोर एक लेटर दिलं आणि सांगितले की तुमचं हे लेटर आहे आणि 1 एप्रिलपासून तुम्ही कामावर येऊ नका। तर आम्ही त्यांना जाब विचारलं का बाबा कारण काय सांगा, आम्ही काय चोरीमारी केली कंपनीत का भांडण तंटा काय केले, काहीतरी तुम्ही कारण द्या किंवा आम्हाला लेखी पत्र द्या प्रत्येकाला का बाबा या कारणास्तव तुम्हाला आम्ही कमी करत आहोत। तर कंपनीने काय आम्हाला दिलेलं नाही अद्यापपर्यंत तरी। आमची कंपनीकडे एकच रिक्वेस्ट आहे की ज्या पद्धतीने आम्ही कंपनीत काम करत होतो त्या पद्धतीने कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला कामावरती हजर रुजू करून घ्यावं। कारण आज 20-25 वर्ष काम करत असताना पण कंपनी आम्हाला अचानकपणे बाहेर काढल्यानंतर आज 2-2.5 महिने आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। रोजीरोटीच आमची कंपनीने डायरेक्ट हिरावून घेतल्यामुळे आम्ही आता बाहेर पडल्यानंतर मुलाबाळांचं शिक्षण आलं, आता आमचे आई वडील म्हातारे झालेले आहेत, आता आमचे पण वय 40-45च्या घरामध्ये आम्ही गेलो, आम्हाला दुसऱ्या कंपनीत पुढे काम मिळू शकत नाही। कंपनीच्या व्यवस्थापनाने आमची पूर्णपणे फसवणूक करून आम्हाला बाहेर काढून ठेवले। बस आमची एकच विनंती आहे, कंपनी ज्या पद्धतीने आम्ही कंपनीत काम करतो त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला कंपनीवरती रुजू करून घ्यावे, बस बाकी काही आमची इच्छा नाही। आता 19 वर्ष आम्ही या थर्मॅक्समध्ये काम करत होतो। जेव्हा सुरुवातीला ही कंपनी लागली तेव्हा आम्ही सुरुवातीला कामगार होते, तेव्हा कोणी होते त्यावेळेस आम्ही जी कामं केली आज 22 वर्ष, त्या टायमाला आम्हाला रेट 55-60 रुपये होता। तिथपासून आम्ही इथे काम करतो आणि आता जी उपासमारची वेल कंपनी आमच्या त्याला कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट आम्हाला घरी बसवलेले, पोलीस स्टेशनला 1 तारखेला बोलवले आम्हाला। आम्ही PIने विचारलं साहेब काय झालं, तर साहेब म्हणतात तुम्हाला आस्थापनेतून काढण्यात आलेले आहेत। तर बोलो कारण काय त्याचा, म्हणतात काय नाही कारण, बोलो कारण काय नाही, आम्हाला लेखी पण काय दिलेलं आहे, काढले कशावर नाही पण आम्हाला माहिती पाहिजे ना। गेले 2.5 महिने झाले आम्ही तेच प्रश्न विचारतो, 2.5 महिने आमच्यावर उपासमारची वेल आलेली आहे, आमचे कुटुंब आज रस्त्यावरती आलेले आहेत। तर त्याच्यामुळे जर आम्हाला कंपनीने न्याय दिला नाही तर हा आमरण उपोषण असंच करत राहणार, आम्ही माघार घेणार नाही। गेली अनेक वर्षांपासून सदरचे कामगार हे थर्मॅक्स केमिकलमध्ये काम करत होते। कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढण्यात आले। अखेर कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आक्रमक भूमिका घेत कुटुंबासहित कंपनीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे। 26 तारखेला उपोषणाचं ठरलं, तर या लोकांनी आम्हाला सांगितलं की सगळ्या कामगारांना असं आश्वासन दिलं की 2 दिवसाचा अवधी दिला, तर त्या 2 दिवसामध्ये त्यांनी दिवस वाढवले, गुरुवार आला, त्याच्यानंतर परत सांगण्याचं हो बोलले आणि नंतर परत त्यांनी काहीच नाही। आता 15 दिवस झाले या गोष्टीला, आज घेतील उद्या घेतील, सगळं झालं, सगळ्या गोष्टी केल्या आणि मग आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी काहीच हालचाल न करता मग आमच्याकडे काय पर्यायच नाही आहे आता। आणि आता आमच्यावर एवढी वेळ आली का आता हा जून महिना म्हटलं मुलांचं शिक्षणाचं आलंय, ॲडमिशनचं, आम्ही काय करायचं। आणि माझी 2 मुलं आत्ता शिक्षणाला आहेत, मोठी आहेत माझी, एक CMEचं परीक्षा आहे, तिला आता पैसे भरायचे आहेत आणि 10वीची परीक्षा देऊन त्याचं पण ॲडमिशन करायचं आहे। आणि आता आम्ही त्याच्यावरतीच आमचं कुटुंब आहे, आम्हाला दुसरा जोडधंदा पण नाही। एवढे कामगारांचे एवढे हालत आहे, काही काहींची लहान मुलं आहेत, मग पुढचं भविष्य आम्ही एवढं स्वप्न, म्हणजे जेव्हा नोकरी 2022 वर्ष झाली माझं लग्न झालं, त्या वर्षी सगळ्या कामगारांना कॉन्ट्रॅक्ट हो गेले, तर आम्ही 3-4 हजार रुपये पगार होता आणि म्हणजे घरची शेती लावून आम्ही उदरनिर्वाह करायचो का, तर आमचं भागत नसायचं। माझ्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा देतो। गेली 22-25 वर्ष झाली माझा मुलगा इथं काम करते। माझ्या मुलाची कुठलीही तक्रार कंपनीने आम्हाला लेखी दिलेली नाही। जर कंपनीने आम्हाला लेखी दिलं असतं तर आम्हाला समजलं असतं की आपल्या मुलांनी काहीतरी कंपनीमध्ये घोल केलाय किंवा कोणाशी भांडण केलंय, तर आम्हाला ते समजलं असतं। कुठलीही तुम्ही आम्हाला लेखी काही देताना न देताना तुम्ही आमच्या मुलांना डायरेक्ट घरी बसवलं। आज आमची मुलं लहान नाहीत, 2 मुलं शाळेमध्ये जातात, आम्ही म्हातारा आज वयस्कर म्हातारे आहेत, त्याचे वडील घरी म्हणजे वयस्कर आहेत। आज त्यांच्यावर किती मोठी ही वेळ आली उपासमाराची। वडील रोज विचारतात बाबा तू कुठे जातो, काय करतो। आज आमच्या डोळ्यातनं रोज अक्षरशः आम्ही म्हणजे 12-1 वाजेपर्यंत, रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत मुलाची वाट बघत बसतो। कशामुळे आमच्या पोटाची रोटी
एक करता घरात माणूस आहे, त्याच्या मग आम्ही 5-6 माणसं आहोत, खाणारी आहोत, 2 लेकरं त्याची शाळेत जाणारी आहेत. आज ही आमच्यावर वेळ कशी आली, या कंपनीने का आणली, ह्याचा आम्हाला कंपनीने लेखी द्या, हेच आमचं मागणं आहे. आम्ही 2-3 वेळा आम्ही आश्वासन दिले, आम्हाला नेते आले, तुमचे पुढारी आले, त्याही सांगितलं तुम्ही माघारवाली घ्या, आम्ही तुम्हाला न्याय देतो. मग 2 वेळा आम्ही उपोषणाला येऊन तुम्ही आम्हाला न्याय देत नाही, म्हणजे हा आमचा काय गुन्हा आहे आमच्या मुलांचा? आमच्या मुलांनी काय इकडे केले गुन्हा, हे सांगा ना तुम्ही आम्हाला. हे आम्हाला लेखी द्या कंपनीने, आम्ही उपोषणाला मुलांना मागे घ्यायला सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.